Brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उषा माटे की पाटील लाटे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला न्याय होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी पार्कमध्ये भर सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी ही क्लिप दाखवली. ही क्लिप आहे 28 नोव्हेंबर 2019 ची, ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आता ही क्लिप त्यांनी शिवाजी पार्कला का दाखवली यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेक जण म्हणतायत की अजूनही शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरती दावा आहे, म्हणजे शिवसेना युबीटीचा मुख्यमंत्री पदावरती दावा आहे जर महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली तर. पण दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सभेमध्येच स्पष्ट मागणी केली होती की तुमच्याकडे कोण उमेदवार आहे सांगा, पण ठरवा की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल, कारण नाहीतर पाडापाडीचे प्रयोग होतात. पण असं असून सुद्धा काँग्रेसकडनं त्याला प्रतिसाद मिळालाच नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडनं तर स्वतः शरद पवारांनीच सांगितलं की बाजारात नाही तुरी आणि भटभटणीला मारी, म्हणजे अजून कशातच काही नाही, निवडणुकीचे निकाल हातात नाही, आत्तापासून मुख्यमंत्री पदाची चर्चा का केली पाहिजे. पण खरं तर या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करायला सुरुवात केली आहे आणि असंही म्हणता येईल की काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची या बाबतीमध्ये चर्चा केली आहे. ही चर्चा का केली गेली आहे आणि उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्री पदाचा मुद्दा हा महत्त्वाचा काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा की माहितीनुसार काँग्रेसच्याकडनं उद्धव ठाकरेंना या बाबतीत वचन दिलेलं असून सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमधनं मुख्यमंत्री पदाची घोषणा का नाही होते किंवा उमेदवार कोण असेल याची घोषणा का होत नाहीये, काँग्रेसकडनं या बाबतीमध्ये मौन का बाळगलं जात आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची एक प्रेस कॉन्फरन्स झाली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये महाविकास आघाडीकडनं महायुती सरकारच्या विरोधामध्ये एक चार्जशीट ठेवण्यात आली. म्हणजे महायुती सरकारच्या काळामध्ये ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल महाविकास आघाडीला काय वाटतं या संदर्भामध्ये त्यांनी ही चार्जशीट ठेवलेली होती, म्हणजे आरोपपत्र आपण त्याला म्हणूया. पण या प्रेस कॉन्फरन्समध्ये शेवटी महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवण्यात आला, तो हा की तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे. यावरती उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे तिघ जण एकत्र समोर बसलेले असताना त्यांच्याकडनं याला काय उत्तर दिलंय बघूया. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती अशी होणार आहे. जसं आमच्याकडनं तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा अपेक्षित करता आहात, मी तर असं म्हणेन की जे सत्ताधारी आहेत त्यांनी पहिले जाहीर केलं पाहिजे की त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण. त्यांचा जाहीर झाला नाही झाला की पाहिजे आम्ही आमचा चेहरा जाहीर करू. पवार साहेब तुमचं काय मत आहे, नाना पटोले तुमचं काय मत आहे. तिन्ही प्रमुख नेत्यांना प्रश्न होते की निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर व्हावा की नंतर व्हावा. तर या उत्तरामधनं आपल्याला स्पष्ट होतं की स्वतः उद्धव ठाकरेंनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कुठल्याही पद्धतीने भूमिका मांडली नाही की नक्की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ही प्रेस कॉन्फरन्स दसरा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी होत होती. म्हणजे दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी ती क्लिप दाखवली, लोकांना वाटलं की मुख्यमंत्री पदावर पुन्हा दावा केला जातोय, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी प्रतिप्रश्न विचारून या प्रश्नाला पूर्णपणे बगल देऊन टाकली. पण ही घटना किंवा याची सुरुवात जी आहे, या स्टोरीची सुरुवात जी आहे ती काही महिन्यांच्या आधी सुरू होती. ती कशी, तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना युबीटीचे काही नेते यांचा दिल्ली दौरा होता. म्हणजे उद्धव ठाकरेंचाच दिल्ली दौरा होता. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतल्या पत्रकारांशी गाठीभेटी घेतल्या. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांच्या घरी ते गेले, त्यांच्या आईवडिलांना ते भेटले. त्याचबरोबर इंडिया अलायन्सच्या इतर काही नेत्यांशी सुद्धा त्यांची चर्चा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काँग्रेसच्या पूर्ण हायकमांड बरोबर त्यांची चर्चा झाली. म्हणजे के.सी. वेणुगोपाल त्यांना भेटले, जे काँग्रेसचे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी आहेत. मल्लिकार्जुन खरगेंना ते भेटले आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना सहपरिवार सुद्धा भेटले. या चर्चेच्या दरम्यान काँग्रेसकडनं
सुनील कानुगुलू जे काँग्रेसचं आपण म्हणूया बॅक ऑफिस सांभाळतात, रिसर्च सांभाळतात किंवा काँग्रेसचे म्हणजे सर्वे करणारे किंवा काँग्रेसने कुठल्या सीट लढल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करणारे सुनील कानुगुलू सुद्धा एका मीटिंगमध्ये उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर हा प्रस्ताव ठेवला की लोकसभेमध्ये एक चूक झाली की तुम्ही 21 जागा लढवल्या पण निवडून आल्या तुमच्या 9. त्या 9 निवडून आल्या, काही जागा पडल्या. याच्या मागचं महत्त्वाचं कारण मशाल चिन्ह पोचलं नाही हे असेलच, पण त्याचबरोबर काही ठिकाणी तुमचे उमेदवार चुकले आणि त्यातल्या काही जागा या तुम्ही काँग्रेसला सोडल्या असतात तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकला असता. महाविकास आघाडीच्या जागा कदाचित 31 वरनं 32, 34, 35 पर्यंत सुद्धा जाऊ शकल्या असत्या. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की सांगलीची जागा जी अपक्ष निवडून आले विशाल पाटील, भले ते आता काँग्रेस बरोबर दिसत आहेत पण ती सुद्धा महाविकास आघाडीच्या खात्यामध्ये पकडली गेली असती. किंवा त्यांना म्हणायचं आहे की बुलढाण्याची जागा तिकडे तुमचा उमेदवार ठीक केला असता किंवा अंडरस्टँडिंग तुम्ही व्यवस्थित केलं असतं. संभाजीनगरची जागा म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ तिथे तुम्ही उमेदवार ठीक दिला असता. रायगडमध्ये तुमचा उमेदवार तुम्ही बदलला असता कदाचित चित्र वेगळं असू शकलं असतं. मावळमध्ये सुद्धा तुम्ही उमेदवाराबद्दल विचार केला असता किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेससाठी ती जागा सोडली असती तरी सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडू शकला असता. अशी वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली की कमीत कमी विधानसभेला नंबर ऑफ सीट्सवरून शिवसेना युबीटीने कुठल्याही पद्धतीने दावा करू नये किंवा ज्याला आपण म्हणतो हट्ट धरू नये. का हट्ट धरू नये तर काँग्रेसकडे वातावरण झुकलेलं आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये काँग्रेस जास्त जागा लढवू शकतं. काँग्रेसला मुंबईमध्ये कॉम्पन्सेट करण्याचा प्रयत्न करण्यात यावा आणि याच्यामध्ये शिवसेना युबीटीने काही प्रमाणात ॲडजस्टमेंट करावी. मुद्दा फक्त जर मुख्यमंत्री पदाचा असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्यायला आमची काहीच हरकत नाही. पण साधारणतः 2019 फेब्रुवारीमध्ये जे भारतीय जनता पार्टीबरोबर घडलं किंवा बंद दाराच्या आड भाजपकडनं त्यांना जे वचन मिळालं होतं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे ज्याला आपण म्हणतो ना ताक सुद्धा फुंकून पितायत. ठीक आहे काँग्रेसने वचन दिलंय पण उद्या काय भरोसा. कारण काँग्रेसमध्ये लोकसभेच्या निकालानंतर खास करून विदर्भामध्ये काँग्रेसचा निकाल उत्तम लागल्यानंतर अनेक जण मुख्यमंत्री पदावरती मनातनं आणि काही जण बाहेरनं सुद्धा दावा करायला सुरुवात केली आहे. जे स्वतः डायरेक्ट दावा करत नाहीयेत ते आपल्या समर्थकांच्या माध्यमातून या बाबतीमध्ये दावा करतायत. अशा परिस्थितीत जर उद्या काँग्रेसचा परफॉर्मन्स हा 70-75च्या पुढे निघून गेला आणि महाविकास आघाडीचं सरकार व्हायची वेळ आली आणि शिवसेना युबीटी की ज्यांना शिंदेंबरोबर लढाई करायची आहे त्यांच्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स 30-40च्या पलीकडे जाऊ नाही शकला तर काँग्रेस आपल्या हातात आलेली सत्ता का सोडेल. राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांचा स्ट्राईक रेट 10 जागा लढवून 8 जागांपर्यंत पोहोचला होता त्यांचाही परफॉर्मन्स काँग्रेसच्या पद्धतीने चांगला निघून गेला आणि ते काँग्रेस आणि एनसीपी एसपी मिळूनच जर 130 पर्यंत पोहोचले तर मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा खास करून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदावरचा दावा जर ऐन वेळेस त्यांनी मंजूर नाही केला तर अशा अनेक गोष्टी त्यांच्या मनात होत्या. तरी सुद्धा काँग्रेसच्या हायकमांडकडनं ही गोष्ट क्लिअर करण्यात आलेली होती की उद्या जर सरकार बनलं किंवा सरकार बनवण्याची वेळ आली तर उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायला काँग्रेस हायकमांड तयार आहे. पण मग ही गोष्ट का थांबली, का नाही त्यावेळेस त्या पद्धतीची घोषणा केली गेली ज्या पद्धतीची मागणी सामनामधनं संजय राऊतांच्या स्टेटमेंटमधनं वारंवार केली जाते. जेव्हा यावर कुठलाही प्रतिसाद नाही मिळाला ओपन त्यावेळेस शेवटी उद्धव ठाकरेंना षण्मुखानंदमध्ये झालेल्या एका सभेमध्ये त्यांना ही गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये म्हणजे ओपन फोरमवरतीच बोलावी लागली ज्याच्याबद्दल मी मगाशी उल्लेख केला. पण काँग्रेस या बाबतीमध्ये अजूनही ओपनली या बाबतीमध्ये का नाही बोलत आहे याची अनेक कारणं आहेत. काँग्रेसला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांना रिजन वाईज लढाई करायची आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या वेळेस त्यांनी लोकल सत्रप किंवा सब रिजनल सत्रप्सच्या मदतीने लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. चेहरा जरी उद्धव ठाकरेंचा होता म्हणजे अमरावतीला उद्धव ठाकरेंना खास प्रचारासाठी बोलवण्यात आलं होतं. रामटेकची जागा सुनील केदार यांच्या आग्रहावरनं उद्धव ठाकरेंनी काँग्रेससाठी सोडून दिली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे जरी बघितलं तरी सुद्धा काँग्रेसने त्यांच्या लोकल सत्रप्सच्या मदतीने लोकसभा निवडणूक हँडल केली. याच्यामध्ये नाना पटोले विदर्भात होते, विजय वडेट्टीवार गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूरची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन होते, अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर होत्या, लातूरमध्ये अमित देशमुख होते, बाळासाहेब थोरात उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते, स्वतः पृथ्वीराज चव्हाण सातारामध्ये होते आणि विश्वजित कदम सांगलीमध्ये त्या संदर्भामध्ये तळ ठोकून होते आणि अर्थात
तिकडे विशाल पाटील त्यांच्या प्रयत्नांनी निवडून आले असं म्हटलं जातं. सतेज पाटील कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या सोबत होते. या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेसला असं वाटतंय की आपली लढाई विधानसभेमध्ये ही रिजनल लढाई असणार आहे. बॅटल ग्राउंड विदर्भ असणार आहे. विदर्भामध्ये काँग्रेस स्ट्रॉंग होतीये. अशा परिस्थितीमध्ये जर आधीच काँग्रेसकडनं ही घोषणा करण्यात आली की आम्ही तर बाबा उद्धव ठाकरेंनाच पाठिंबा दिलाय म्हणजे काँग्रेस हायकमांडकडनं, तर त्यांचेच नेते कदाचित ही निवडणूक सॅबोटाज केली तर ज्या पद्धतीने काही प्रमाणात हरियाणात झालं, तिकडे कुमारी शैलजा यांची नाराजी ही कुठेतरी काँग्रेसला भोवली. तिकडे तिकीट वाटपामध्ये पूर्णपणे भूपेंद्र हुड्डा यांना दिलेला मोकळा हात हा सुद्धा काँग्रेसला नडला आणि भूपेंद्र हुड्डांना वजन देताना इतर लोक नाराज झाले. त्याचा फटका हा काँग्रेसच्या परफॉर्मन्समध्ये बसला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस सुद्धा कुठेतरी बॅकफुटला गेली आणि त्यांनी सुद्धा हे सांगायला सुरुवात केली की जरा थांबा, निवडणुका होऊन जाऊ द्यात, तिकीट वाटप होऊन जाऊ द्यात, आम्ही हिंट करू पण कुठल्याही पद्धतीने घोषणा करणार नाही. कारण जर काँग्रेसच्या नेत्यांना आधीच कळलं की आपली मेहनत ही आपण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी करतोय तर त्याच्यातनं वादविवाद निर्माण होऊ शकतात. त्यापेक्षा निवडणुका झाल्यानंतरच याच्याबद्दल जे बोलायचे ते आपण बोलूया. आता आपण बघूया की काँग्रेसला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यात का रस आहे. गोष्ट सिंपल आहे. महाराष्ट्रामध्ये विशिष्ट परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये 2 हिंदुत्ववादी पक्ष अस्तित्वात आहेत. त्या 2 हिंदुत्ववादी पक्षांमधला भारतीय जनता पार्टी म्हणजे आतापर्यंत, आता तर खूप झालेत, पण आतापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष महाराष्ट्रामध्ये कार्यरत होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टी 27% पोहोचली होती, शिवसेना 19% होती. आणि ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी 50 ते 51% पलीकडे निघून गेली, त्याला अडचण कोणी जर असेल तर ती शिवसेनेला मिळत असणारी 18-19% मतं. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या मध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी सोलली हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पूर्ण सत्तेवर येण्यामध्ये आणि काँग्रेसच्या मध्ये जर बफर कोणी असेल तर ते उद्धव ठाकरेंना मिळणारी मतं आहेत. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे जिवंत राहणं किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष हा रिलेव्हंट राहणं हे काँग्रेससाठी सुद्धा चांगलं आहे, हे कुठेतरी काँग्रेसच्या लक्षात आलंय. त्याच्यामुळे काँग्रेस हायकमांडला म्हणजे गांधी परिवाराला असं वाटतं की आपण उद्धव ठाकरेंना त्या बाबतीमध्ये पाठिंबा दिला पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने राहुल गांधी अडाणींबद्दल बोलतात किंवा राहुल गांधी ज्या मुद्द्यांवरनं नरेंद्र मोदींना डायरेक्ट टार्गेट करतात, एक्झॅक्टली त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे सुद्धा कुठलीही शहानिशा न बाळगता किंवा भीडभाड न ठेवता या पद्धतीचे आरोप किंवा त्या पद्धतीने टार्गेट करताना आपल्याला बघायला मिळत असतात. अशा परिस्थितीमध्ये हीच लढाई चालू राहिली तर आपल्याला फायदा राहू शकतो हे कुठेतरी काँग्रेसला कळलंय. पण दुसऱ्या बाजूला आधीच घोषणा केली तर त्याचे दुष्परिणाम हे काँग्रेसची कॅम्पेन सॅबोटाज होण्यामध्ये होऊ शकते याची भीती सुद्धा कुठेतरी काँग्रेसला आहे. पण त्याचबरोबर अजून एक मुद्दा या सगळ्या काळामध्ये महत्त्वाचा राहिला. हरियाणा निवडणूक हरल्यानंतर ज्या पद्धतीने सामनामध्ये संजय राऊत यांच्याकडनं थेट टीका काँग्रेसच्या नेतृत्वावरती, राज्याच्या नेतृत्वावरती केली गेली की काँग्रेसचं पुढे चुकलंय, काँग्रेसने बघितलं पाहिजे. खास करून काँग्रेसच्या नेत्यांचा ॲरोगन्स हा त्यांना नडला अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली गेली. आणि त्याच्यानंतर कुठेतरी काँग्रेसला वाटायला लागलं की ज्या पद्धतीने सतत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरनं बोलतायत, उद्या जर चित्र पालटलं, 2019 सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि उद्धव ठाकरे पुन्हा भाजपबरोबर गेले तर मात्र काँग्रेसला नुकसान होऊ शकतं असाही एक विचार करणारा वर्ग दिल्लीमधल्या काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये. पण या सगळ्या खेचताणमध्ये किंवा या सगळ्या विरोधाभासामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटतं की उद्धव ठाकरेंनाच आपण पाठिंबा दिला पाहिजे. पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेकडनं सतत मुख्यमंत्री पदाच्या गोष्टी केल्या जात आहेत त्याच्यामुळे कुठेतरी ते डेस्परेट आहेत का? कारण पक्ष वाचवायचा असेल तर मुख्यमंत्रीपद आवश्यक आहे असं कुठेतरी शिवसेना युबीटीमध्ये वाटतंय आणि ते मिळवण्यासाठी जर ते काँग्रेसला सोडून निघून गेले तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो अशी भीती काँग्रेसला सतत कुठेतरी वाटते. आणि त्याच्यामध्ये त्या आगीमध्ये तेल टाकलं गेलं ज्यावेळेस सामनामधनं किंवा संजय राऊतांकडनं थेट काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका सुरू झाली. ज्या पद्धतीची रिॲक्शन शिवसेना युबीटीकडनं आली त्याच्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमधला दिल्लीतला एक वर्ग हा मागे लागला की बघा उद्धव ठाकरे आपल्याला नुकसान करतायत आणि त्याच्यामुळे आत्ता या बाबतीमध्ये कुठली भूमिका घेणं गरजेचं नाही किंवा आवश्यक नाही. आणि म्हणूनच ठरलेलं असताना सुद्धा अजूनही काँग्रेस पक्ष थेट या बाबतीमध्ये भूमिका घेत नाही आणि त्या पद्धतीची भूमिका प्रचाराच्या दरम्यान सुद्धा घेतली जाईल याची शक्यता आता जवळपास मावळलेली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे चा पक्ष किती सीट्सपर्यंत पोहोचतो
यावरती सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील अशी भीती ही शिवसेना युबीटीला वाटते. पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंचा पक्ष जर टिकला तर भारतीय जनता पार्टीला पूर्ण सत्ता मिळवण्याच्या मध्ये एक बफर म्हणून तो वापरता येऊ शकतो. याची माहिती पूर्णपणे काँग्रेस हायकमांडला असल्यामुळे उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार बनवण्याची वेळ आली आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाने शिवसेना युबीटीने 30 ते 35चा आकडा पार केला तर उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री बनण्याचे चान्सेस पुन्हा बनू शकतात. ह्याची खात्री ही कुठेतरी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना इंटरनली द्यायला सुरुवात केली आहे. आता गांधी परिवार आणि ठाकरे परिवार यांच्यामधला आपापसातला संपर्क कशा पद्धतीने राहतो, त्यांचं आपापसातलं कॉन्व्हर्सेशन कशा पद्धतीने राहतं, यावरती सुद्धा या पुढची काँग्रेस आणि शिवसेनेमधली केमिस्ट्री ही अवलंबून असणार आहे. त्यामुळे त्यावरती लक्ष ठेवणं हे माझ्या मते अत्यंत महत्त्वाचं राहील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.